नमस्कार मित्रांनो, मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी ही $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे आणि लक्षात घ्या याच्यापेक्षा खाली सीबॉट वरती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी येऊ शकत नाही आणि आली तर तिथे टिकणार नाही। म्हणजे इथून पुढे डिसेंबर महिन्याचा विचार केला तर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला फक्त आधार मिळणार। या आधारामध्ये 31 तारखेपर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्यामध्ये फक्त वाढताना दिसणार आंतरराष्ट्रीय बाजारात आणि सोयाबीनची भाव पातळी जर 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $10.5 प्रति बुशेलच्या पार गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढणाऱ्या सोयाबीनच्या बाजारभावाचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती 100% होणार। याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव 100% सुधारणार। पण देशात डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव, चला या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला सध्या 4000 ते 4500 दरम्यान असणारा देशातील सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीमुळे आपल्याला 100 रुपयाची किंवा जास्तीत जास्त 200 रुपये तेजी दाखवून 200 ते 4600 च्या दरम्यान डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव पोहोचताना दिसू शकतो। पण देशामध्ये काही अनुकूल घटना घडू शकतात, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, महायुती सरकारला जे घवघवीत यश मिळाले याच्यामध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा हात आहे, हे मान्य करावं लागेल। हे सरकारला सुद्धा मान्य आणि त्याच्यामुळे सरकार आता काय करणार आहे, युद्ध स्तरावरती डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव वाढवण्यासाठी अनुकूल महानिर्णय घेऊ शकते।
ज्याच्यामध्ये हमी भावावर म्हणजे 4,892 रुपये प्रति क्विंटलवर सोयाबीनची फक्त खरेदी नाही तर तुफानी खरेदी। दुसरी गोष्ट पेमेंट लवकर क्लिअर करणं। तिसरी गोष्ट सोया पेंड, म्हणजे सोयाबीन 100 किलो असेल तर त्यात 18 किलो सोया तेल निघते, 82 किलो सोया पेंड। तर या सोया पेंडला निर्यात करण्यासाठी सरकार प्रति टन $50 पर्यंत अनुदान देऊ शकते। आणि याच्यामुळे काय होईल की आंतरराष्ट्रीय बाजारात आपली सोयाबीन कॉम्पिटिशनमुळे विकल्या जाईल। याच्यामुळे काय होईल की सोयाबीनचे भाव सुधारतील, वधारतील व आपोआप याचा फायदा सोयाबीनला मिळेल, अशी स्ट्रॅटर्जी आहे। शिवाय सरकार 4,892 रुपयाला घ्यायला म्हटल्यावर व्यापाऱ्यांना तर 5,000 घ्यावं लागणार कमीत कमी। म्हणजे इथून पुढे सरकार आणि व्यापारी यांच्यामध्ये काय होणार मित्रांनो, कॉम्पिटिशन। आणि हा सोयाबीन भाव वाढीसाठी अत्यंत पोषक मुद्दा आहे। याच्यामुळे डिसेंबर महिन्यात सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4,200 ते 4,600 आणि 31 डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी ही जर 4,300 ते 4,800च्या दरम्यान पोहोचताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। आणि एवढेही सांगतो, फिंगर इज क्रॉस टू द 5,000 रेट। म्हणजे काय, 5,000च्या भावासाठी सुद्धा आपण या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत वाट बघू शकता। म्हणजे काय की अनुकूल परिस्थिती घडून आली तर 31 डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा भाव 5,000च्या आसपास पोहोचू शकतो, किंबहुना 5,000 पार जाऊ शकतो। म्हणजे आपण जास्तीत जास्त जेव्हा म्हणतो तर 4,750 ते 4,800 धरा, पण 5,000ची पातळी सुद्धा दूर नाही। पण 5,000च्या वर भाव गेला तर टिकण्याची शक्यता फार कमी आहे, म्हणून तिथपर्यंत भाव गेल्यावर मला वाटते सोयाबीनची विक्री आपण करायला हरकत नाही। पण सध्या अजिबात सोयाबीनची विक्री करू नका, थांबा 15-20 दिवस। आणि त्यानंतर 4,500च्या वर सोयाबीनचा भाव जायला लागला की तिथून प्रत्येक तेजीवरती थोडं करून टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।